भाजप जिल्हाध्यक्ष नंदकुमार परब आपल्यासोबत आहेत. नंदूजी, काय सांगाल, ज्या पद्धतीने काल पोलिसांनी रुग्णालयामधनं आरोपींना अटक तर केली, मात्र पुन्हा एकदा आता ते ठाण्याच्या रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत, या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता? ठीक आहे, ते त्यांचे बचावाची भूमिका करतायत. त्यांना ते कायदा ते गुंड प्रवृत्तीचे असल्या कारणाने त्यांना सगळ्या त्या गोष्टी माहिती आहेत. कायद्याच्या पळवाटा त्यांना माहिती आहेत. ठीक आहे, तो विषय ते कायदा म्हणजे पोलीस प्रशासन आणि ते बघून घेतील. त्यांना जे कलम टाकले पाहिजे जे ते आता प्रशासनाने टाकलेले आहेत. आमचा पूर्ण विश्वास होता आणि आहेही. माझं एवढंच म्हणणं आहे की सर्व जनतेला की तिथल्या सुजाण सगळ्या नागरिकांना त्या नागरिकांनी कौल द्यावा आणि कल्याण डोंबिवलीमध्ये नगरीमध्ये संपूर्ण महायुतीची सत्ता आहे. ही महायुती सत्ताच बसणार आहे. शिवाय ज्या 29 नंबर प्रभाग जो विशेष करून आहे तिथे आता असं मला वाटतं की आता आमच्या चारच्या सीट तिथे निघतील. कारण तिथल्या सगळ्या जनतेला कळालं आहे गुंड किती कशा प्रकारचे गुंड आहेत ते हे कळालेलं आहे. त्यामुळे बाकी काही आता विषय राहिला नाही. त्यांचं जे गुंड प्रवृत्ती ही लोकांनी त्यांना अमान्य केलेली आहे. काल तुम्ही पाहिलं असेल आमच्या मुकमोर्चाला कसे लोकांचा प्रतिसाद होता, कशी लोक अवतरली होती, पाहिलं असेलच. दुसरीकडे पाहिलं की ज्या पद्धतीने त्यांना अटक केली, रात्री त्या ठिकाणी गोंधळ निर्माण करण्यात आला आणि त्याचबरोबर दडपशाही आणि पोलिसांवरती कोणाची तरी पोलीस दडपशाही आणतायत आणि त्यामुळे पोलीस या सगळ्या गोष्टी करतात असा आरोप देखील लावण्यात आलेला आहे. आणि विशेषतः सत्ताधारी म्हणजे सत्तेत असून सत्ताधाऱ्यांवर आरोप करण्यात आलेला आहे. आता साधं आहे, जे कलम पडलं आहे म्हणजे एक नागरिक म्हणजे एकाला एक न्याय दुसऱ्याला एक न्याय असं होऊ शकत नाही. कायदा सर्वांनी सारखाच आहे. कायद्यामध्ये त्यांच्यावर 307 कलम पडलेला आहे. 307 कलमाद्वारे त्यांना अरेस्ट व्हायचीच आहे. ते पवडा काढतायत, ते त्या म्हणजे गोंधळ हल्लागोल करतायत, पण त्याचा काही फरक पडणार नाही. कोणाचं वर्ण प्रेशर नाही आहे. ते त्यांची बचावासाठी हे सगळं गोंधळ करत आहेत. आमदारांनी पण त्या दिवशी काल बघितलं तर त्या सगळ्या गोष्टीचा निषेध व्यक्त केला, पोलिसांचा देखील निषेध व्यक्त केला. आता ते आमदारांनी ते बोलले, ते आमदारांच्या काय मनात आहे ते त्यांना माहिती. पण कायदा म्हणजे सामान्य जनतेला वेगळा आणि गुंडांना वेगळा असा आहे का? तर नाही. धनदांडग्यांना वेगळा आणि गरिबांना वेगळा असा आहे का? तर नाही. कायदा सर्वांना समान आहे. जो कलम टाकलेला आहे त्या कलमा अन्वये त्यांना अरेस्ट व्हायचं आहे. त्यात जर पोलिसांनी केलं असेल त्यात दडपशाही कसली? आता पुढची भूमिका काय असेल या पूर्ण प्रक्रियेला? आपण वरिष्ठांशी काही चर्चा केली आहे? कारण आता ज्या पद्धतीने काल सगळे शिवसेनेचे नगरसेवक असतील, पदाधिकारी आक्रमक त्या ठिकाणी भूमिका मांडत होते, तर त्या ठिकाणी नेमकं आता तुमचं वरिष्ठांशी काय बोलणं चाललंय? कुठेतरी आपला महायुतीमध्ये तडा जाऊ नये यासाठी आपण काय प्रयत्न करू? माझं रात्री चव्हाण साहेबांशी म्हणजे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांची माझं बोलणं झालं. दादांनी मला स्पष्ट सांगितलंय काही बोलून दे पण युतीसाठी आपण कधीही काही युतीच्या मधल्या कोणाला काही बोलायचं नाही आणि आपल्याकडनं युतीची पूर्णपणे युती कशी टिकेल यासाठी काळजी घेतली पाहिजे. कोणाबद्दलही काही बोलायचं नाही. अगदी ते आमदार असू दे किंवा छोटा नगरसेवक असू दे, त्यांना बोलतात ते बोलून दे, पण आपल्याकडनं कुठलीही चूक करायची नाही, आपण कोणाला बोलायचं नाही, असं मला स्पष्ट संकेत दादांनी दिलेले आहेत. दुसरीकडे पाहिलं तर उद्या मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. काय विश्वास आहे आणि तुमचा एक्झिट पोल नेमकं तुम्ही काढला असाल सर्वे, काय नेमका सर्वे तुम्हाला वाटतोय काय होईल? महायुतीचं म्हटलं तर आमच्या 122 पैकी 118, 119 सीट 100% येणार आणि आमच्या स्वतःचं बघाल तर आमच्या 54 सीट येतील. काय विश्वास आहे महापौर? आता महापौरचं असं आता म्हणजे वरिष्ठ असतील, चव्हाण साहेब असतील किंवा शिंदे साहेब असतील, हे बोलतील. पण माझं असं म्हणणं आहे की पहिली वेळ ही आम्हाला मिळावी, 2.5 वर्ष आम्हाला मिळावी, 2.5 वर्ष त्यांना मिळावी. कारण मागची 5 वर्ष ही पूर्णपणे शिवसेनेने घेतलेली होती. त्यामुळे ही 2.5 वर्ष आम्हाला मिळावी आणि त्यामुळे आम्ही ते प्रयत्न करणार. मी एक जिल्हा अध्यक्ष म्हणून ही परत एकदा म्हणजे सगळ्या गोष्टी झाल्या तर तुम्ही मागणी करणार का की पहिली टर्म आम्हाला? 1000% माझी परत ही मागणी असणार की मागची 5 वर्ष पूर्णपणे महापौर पद सगळं तुम्हाला मिळालेलं आहे, तर ही किमान 2.5 वर्ष तरी आम्हाला पहिली मिळावी याची मागणी असणार. आता संक्रांत आहेत, विरोधकांना कशा शुभेच्छा द्याल आणि उद्याच्या मतदारांना कशा प्रकारे आव्हान आजच्या दिवस तुम्ही कराल? आज मकर संक्रांत आहे. सर्वप्रथम सर्व विरोधकांना म्हणजे राजकीय विरोधकांना
मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आज अशी म्हणा की तिळगुळ घ्या गोडगोड बोला. मला कळतंय आज तिळगुळ घ्या गोडगोड बोला 16 तारखेला तुम्ही लोक आमच्याशी कडू बोलणार, पण तिळगुळ घ्या आणि कायमस्वरूपी गोडगोड बोला. कारण तुम्हाला आता कळालंच असेल की 16 तारखेला काय रिझल्ट लागेल. त्यामुळे नाराज होऊ नका. पुन्हा एकदा कामाला लागा. पुन्हा 2029ला आपण परत समोर लढू. पुन्हा एकदा तुम्ही पराभव घ्या आणि आमचा विजय असाच राहून दे. आणि सर्व जनतेला सर्व कल्याण डोंबिवलीच्या महानगरपालिकेच्या सर्व लोकांना माझ्या भाजपा परिवाराकडनं मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. एकंदरीत आपण पाहिलं तर डोंबिवलीमध्ये जो पॅनल क्रमांक 29 मध्ये सुरू असलेला वाद, या सगळ्या वादावरती बोलताना कुठेतरी वरिष्ठांकडे याबाबत आम्ही चर्चा करत आहोत. आणि त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये आमच्या 118 जागा ज्या आहेत ते निश्चितपणे येणार असा दावा देखील या ठिकाणी जिल्हाध्यक्षांनी केलेला पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन नागनाथसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.